4 दिवसाच्या पावसानं नदीकडे जाणारी पायवाट चिखलानं माखली होती. चिखलातच पाय रुतून रुतून चालत चालत तिची गुरं आणि ती नदीकडे पोहोचली होती. गुरांना पाणी पिण्यासाठी हाकून ती नदीच्या एका काठच्या दगडावर बसून हातातल्या वाळलेल्या निंबाच्या काटकीनं पाण्यावर रेघोट्या मारत बसली होती. बाप 4 दिवस गावाला गेल्यामुळे लागलेलं काम निमूटपणे ती करत होती. नदीच्या लगतच रान गावच्या सरपंचाचंच होतं. तिथून येणारा घुंगराचा आवाज गायीच्या गळ्यात बांधलेला घुंगराचाच आवाज आहे हे तिनं ओळखलं होतं. पाठमोरी असूनही केवळ त्याचा नाद ऐकून ओळख धरली होती. गाय आलेत म्हणजे गायी हाकायला गण्या पण आला असणार असं तिनं ओळखलं. तिची आणि गण्याची एकदम बालपणीची दोस्ती होती. अगदी मीना बाळ असल्यापासूनची. पण आताशा त्याच्या नजरेला नजर देणं तिच्यासाठी जिकरीचं झालं होतं. कारण तिने त्याच्याकडे नजर फिरवली की त्याचे डोळे तिच्याकडेच भिडलेले तिला जाणवायचे. ते तिला आवडायचं की नाही हे तिचं तिलाच कळायचं नाही. पण अंगावरच्या कपड्याचं एक टोक पाण्यात बुडून निथून बाहेर आल्यावर अंगचटीला करून बाकीचं अंग कसं ओलं ओलं करावं तसं वाटत होतं. गण्यानं पलीकडच्या रानातनंच तिला आवाज दिला, "ए मीने, तुझी गुरं इकडं पंचांच्या रानात घुसलेत, आवर त्यासनी." "आलो आलो" म्हणत मीना तिच्या गुरांना माघारी बोलवण्यासाठी तिथनं ताडदिशी उठली. उठून पळता पळता तिच्या पायातलं पैजण निसटून जमिनीवर पडलं. पंचांच्या रानात गेलेली म्हसरं तिनं त्यांच्या दावणीला धरून ओढून आणली. तिची म्हसरं घेऊन ती घराच्या वाटेला लागली. तेवढ्यात पुण्यांदा गण्याची हाक तिला ऐकू आली, "अगं ए म्हशे." तो म्हशे म्हसऱ्याला म्हणणार नाही हे तिला ठाऊकच होतं. ती हाक मीनासाठीच होती हे समजून ती थांबली. मागं वळून बघितलं तसं गण्या लांबचा तिच्या एकदम जवळ आला होता. त्याच्या जवळ येण्याने तिच्या काळजातली धडधड एकदम वाढली होती. "तुझी एक वस्तू आहे माझ्यापाशी." "कसली? कोणची वस्तू?" "काल टीव्हीवर बघितलेल्या सिनेमातला हिरो पण असंच काय तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. हिरोईनीला असंच म्हणाला की तुझी कोणती तरी गोष्ट हाय माझ्याजवळ. मग एक गुडघा टेकून म्हणाला, तुझं दिल हाय माझ्या पास." ते बघितलेलं चित्रच तिच्या टकुऱ्यात सारखं मागं पुढं हिंदोळ्या झुलत होतं. त्यामुळे गण्याच्या तोंडून पण असंच काहीतरी शब्द बाहेर पडणार म्हणून स्वप्नात हरून बसली होती. तोच तिच्या पावलावर चढलेल्या मुंगीने तिचा चावा घेताच तिलाच हिसका बसला. तशी एकदम भानावर येऊन म्हणाली, "कोणची गोष्ट?" "देतो, पण मला काहीतरी बक्षीस पाहिजे." "बक्षिसी? ती अन काय?" "तुमच्या घराच्या मागच्या बाजूला एकदम लई कंच अळंबी उगवले. मला दे आणून, मामीला सांगतो त्याची भाजी करायला." बैलासारखी बुगी बुगी मुंडी आणि तिच्या 2 वेण्या हलवत मीना म्हणाली, "देतो की आणून, पण कोणची गोष्ट आहे तुझ्याकडं?" गण्यानं त्याच्या सदऱ्याच्या खिशातून तिचं पैजण हळूच बाहेर काढलं. तसे तिच्या चेहऱ्यावर भय आणि आश्चर्य एकदम दाटून आले. तिच्या डोळ्याच्या भोवती जमा झालेला भीतीचा पहारा एकदम गण्याच्या आनंदाने जोरात किंचाळल्यामुळे पांगला. त्याच्या हातानं तिच्या हातात पैजण घालताना एक सुखावणारा स्पर्श तिला जाणवला. परंतु लगेचच तो नकोसाही वाटला. तिने ते पैजण पायात चढवलं. ती तिची वाट तुडवत चालू लागली. तिच्या मागून लांबलेली गण्याची सावलीही अंधाराच्या दिशेने जाऊन गुडूप झाली. बाप गावाला गेल्यामुळे तिला घरात जायला नकोसेच झाले होते. पण आता रात्रीचा वेळ कुठे काढणार? तसं तिच्या मैत्रिणीचं शेजारीच घर होतं. पण बापाला चुगली केल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा तिच्या पडतील त्या शिव्या पाठीवर गोंधून घेऊन रात्र घरातच काढायची मीनानं ठरवलं. मीनाला उशीर झालेला पाहून आईनं रागारागानं चुलीची फुंकणी फुकली. "एवढा येळ कुठं होती?" "कुठं म्हणजे म्हसरांना पाणी पजालं नव्ह का?" "होय, पण तिन्ही सांज उलटून गेली. जास्त अंधारून आलं की धारा देत नाही. ठाव नाही का तुला?" "ठाव हाय, पर चुकी झाली, परत नाही होणार. परत म्या तुला अशी तशी चुकी करू बी देणार नाही. मुकाट्याने तेवढी भाकर कर, मला जरा जाडच धर, लागोलग भांडी घासायला घे, मगच गिळायचं." "होय, पर जरा भूक लागली होती, जरा खातो मग करतो की भाकर." "काय न गं, एवढ्या गड्यावानी मांड्या ठोकून बसली की उठायची नाही. काय कसलं कामाचं वळण नाही, काय नाही. खाण तशी माती, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार." "उगा माझ्या आईला काय नावं ठेवते? मला बोल काय बोलायचंय ते. आवाज खाली, नीट बोलायचं. आता काय बापू नाही तुझी बाजू घ्यायला." "मी नाही घाबरत कुणाला. तू माझी सगळी आई नाहीस, तरी पण तुला आई म्हणतो, ध्यानात ठेव." मीनावर फणकारा काढत तिची परकी आई म्हशीच्या धारा काढायला बाहेर गेली.
दुसऱ्या आईचा राग भाकरीवर काढत मीनानं दणादण भाकऱ्या वळवल्या. भाकरीला तोंडी लावायला झुणका केला. झुणका करताना तिला गण्याला दिलेला शब्द ध्यानी आला. त्याला अळंबी गोळा करून द्यायचं तिनं पक्कं केलं. त्याचबरोबर गण्याचा नकळत झालेला त्याचा स्पर्श तिला आठवला. त्यामुळे तिच्या एकदम घशाला कोरड पडली. सगळे अंग फुलारून गेले तसे शहारूनही गेले. तव्याचा चटका बसता स्वर्गातून पुन्हा धरणीवर आलेल्या मीनानं आईचं व तिचं ताट केलं. मीनाला जन्मल्यापासूनच सख्ख्या आईचं प्रेम ठाऊक नव्हतं. मीनाला जन्म देताच तिला तिच्या बापाकडं सोपून ती देवाघरी गेली. बापानं तिच्यावर अगदी आई एवढा जीव लावला होता, पण ती उणीव तो भरून काढू शकला नव्हता. तेव्हा त्यानं पाहुणापायी लोकांनी ती दिलेला सल्ला मनावर घेतला आणि दुसरं लगीन करून नवी आई मीनाच्या वाटणीला आणली. मीनाच्या दुसऱ्या आईला कधी मूल होणार नव्हतं ही बात तशी मीनाच्या बापाच्या म्हणजे माद्याच्या पथ्यावर पडली. मीनाच्या सावत्र आईनं तिच्यावर सख्ख्या आईवानीच माया केली होती. मीनाला तर ठाऊकही नव्हतं तिची आई सौतेली आहे म्हणून. पण एक दिवस शाळेचा दिवस संपून मीना घराकडं चालली होती. रोजची वहिवाटीची वाट न धरता दुसऱ्या वाटेनं निघाली. सोबतीला मैत्रीण आरती होतीच. गावाला वळसा घालून येऊन गावाबाहेरच्या कल्लेश्वराच्या मंदिराजवळ येऊन दोघी पोहोचल्या. तिथं जाऊन देवाला पाया पडून मंदिराच्या पटांगणात जरा वेळ विसावताच त्या दोघींच्या गप्पाला म्हणजे अगदी ऊत आला होता. अगदी शाळेतल्या मीनेच्या केसापासून शेजारच्या गावात चाललेल्या चोऱ्या माऱ्यापर्यंत पुष्कळ गप्पांचा फड दोघींनी रंगवला होता. एरवी जरा कुठं म्हणून बोलायची संधी मिळाली की घरची सोबत येत नाही तर किती वटावटा करता ग, थोबाड मातीचं असतं तर फुटलं असतं म्हणून दटावून सोडत. आज अडवणारं कुणी नाही. कल्लेश्वराच्या मंदिरावरचा झेंडा पण त्यांच्या गप्पा ऐकून हवा तसा डोलत होता. एवढ्यात मीनाला शेजारच्या वाड्यातील सुरेखा काकी आणि मंदा काकी येताना दिसल्या. एवढ्या लांब आरती मीना घरच्यांना न सांगताच आल्या होत्या. सांगून आल्या असता तर घरच्यांनी सोडलंच नसतं, नाहीतर कुठलं तरी सोंगट सोबतीला धाडून दिलं असतं. एवढी मोकळीक मग दोघींना कुठे मिळाली असती. तेव्हा मीनानं एक युक्ती लढवली. वडाच्या पाराच्या मागे जाऊन दडायचं. या म्हाताऱ्या आज्या बाहेर पडल्या की पुन्हा जाऊन पटांगणात बसायचं. तसं आरतीला तंबी दिली आणि दोघी पण पाराच्या मागं दडून बसल्या. मीनाला तेव्हा दडून बसल्यामुळे तिच्या आयुष्यात सापासारखं दडून बसलेलं एक रहस्य समजलं. गावच्या सगळ्या उकाळ्या पाकळ्या काढत सुरेखा काकी आणि मंदा काकीचा विषय मीनाच्या घरापाशी आला. तेव्हा मीनानं अगदी मोरावानी कान टवकारले. काय एकेकीचं नशीब असतं बघ. एवढी गुणासारखी पोर हाय, पर तिची आई देवानं हेरून नेली. वय की, पर देवाचा डाव कसा असतोय बघा. सुगंधाला काय पोर होणार होत नाही, पर तिची कूस काय वांझोटी ठेवली नाही देवानं. तिला मीनासारखी पोर दिली, शिवाय तरणबाण नवरा दिला. वय खरं, पर सुशीची सर नाही बघ सुगंधाला. आता सुशी असती म्हणजे बापूचा संसार कसा रेघोट्यावानी छान ओढला असता. अशी लक्ष्मीवाणी होती बघ. ती असती तर बापूला पगाराची बढती मिळाली असती. कोणाला सांगू न ग, त्याचा निम्मा पगार सुगंधाच्या आजारपणातच जातो. 2 महिने गेले नाही गेले की तिला 4 सलाईंच्या बाटल्या चढवायला लागतात. खरं का खोटं कुणास ठाऊक, पण मला एकदा सुगंधा म्हणत होती तिच्या माहेरची लय बिकट अवस्था होती म्हण. तिच्या पायात अवदसा म्हणून आईनं भावाकडे धाडली, तर तिथं बी तीच गत झाली. मामा जरा पडला शहाणा, त्यानं हिचं लगीन करून दिलं, पण पोर होत नाही म्हणून नवऱ्यानं पण टाकून दिली. कुणाच्या तर मैताला बापू गेला होता, तेव्हा हिचं गारणं कोणीतरी गायलं त्याच्या मोहरं. तेव्हा बापूलाच कुठनं पाजर फुटला आणि हिथं तिला आसरा दिला. त्यांचं लगीन बिगीन काय नाही, नुसता आसरा दिलाय बापूनं. पण आता ती हातपाय पसरायली बघ. परवा बापूचा पगार झाल्या निम्मा पगाराचं नवं कोरं पातळ घेऊन आली. त्या पोरीचं काय होतंय आता कोण जाणे. त्या दोघींचे शब्द म्हणजे तापलेला शिलारच कानात पडावा तसं वाटत होतं. सकाळपर्यंत तिच्या आवडीचा डबा शाळेला करून देणारी तिची आई नसून कोणतरी उपरी बाई आहे हे समजल्यावर मीना तिच्या खऱ्या आईची उरारी आठवण आली. पण तिचा चेहरा कसा होता, कशी दिसायची हे ठाऊक नसल्यानं तिनं आभाळाकडं केविलवाण्या नजरेनं बघितलं. ती आता हातपाय पसरायची बघ. त्या पोरीचं काय खरं नाही हे शब्द पुन्हा पुन्हा माघारी येऊन तिच्या कानावर आदळत होते. तिच्या अश्रूंचा बाण फुटला होता. मातीनं मळलेला शाळेचा गणवेश आता तिच्या आसवानी धूत चालला होता. आरती पाराच्या दुसऱ्या टोकाला असल्यानं मीनाचं काय चाललं आहे याची तिला खबरबातच नव्हती.
त्या म्हाताऱ्या बायकांची मनं मोकळी झाल्यावर त्या सूर्य पश्चिमेला चालला म्हणत तिथनं उठल्या. मीनानं रडून रडून चेहरा लाल करून घेतला होता. आरतीनं तिची बक्कळ समजूत घातली, पण ती रडायची थांबेच ना. तिला आईची शपथ घालताच ती शपथ तिनं मानली आणि डोळ्यानं पाणी गिळून टाकलं. आरती किती वेळ रडायचं कारण विचारत राहिली, पण मीनानं एकही शब्द काढला नाही. जिभेवर आलेला शब्द परतून लावला आणि घुम्यासारखी न बोलता घराच्या वाटेला लागली. बापूचा जीव कुणावर जास्त आहे, तिच्यावर का माझ्यावर? ती आपल्या बापूला फसवीत आहे, माझ्यापासून दूर करतीये. एक दिवस बापू आणि ती दोघं मिळून मला कुठून खाणार अशी संशयाची सुई ती जवळ सतत बाळगत राहिली. ती सुई तिला वारंवार बोचत राहिली. तिच्या शंकेनुसार तिला प्रत्युत्तर येत राहिलं. तिच्या परक्या वाटणाऱ्या आईसोबतचं वागणं पार भाकरी परतून ती करपावी तसं बदलून गेलं होतं. तशातच जर बापू तिच्याशी आपुलकीने बोलले, 2 शब्द बोलला तर तिच्या अंगाची लाही लाही होई. तिची परकी आई तर तिची नव्हतीच. अशा घडीला बापूसुद्धा तिला परका वाटे. अशाच एका रात्री स्वप्नातनं तिला जाग आली. तेव्हा घराच्या बाहेर अंधारात बापू सुगंधाला बिलगून बसलेला बघून तिच्या अंगाचा तिळपापड झाला होता. तेव्हापासून तिची सुगंधाची तेढ वाढतच चालली. कुठलं पाणी मुरलंय, काय होतंय? मीनाच्या मनात विषाचं वृक्ष झालं याची बापूला दूर दूर कल्पना नव्हती. त्यानं मीनापासून खरं दडवून ठेवून चूकच केली होती. ते सत्य खोदून काढायकरता तिनं उचललेली पहार धोक्याचीच होती याची बापूला, सुगंधाला आणि स्वतः मीनालाही कल्पना नव्हती. मीनाची अशी चाललेली ससेहोलपट बहुधा कल्लेश्वराला सहन झाली नसावी, म्हणून गण्या नावाचं साजीरवाणं प्रेम तिच्या आयुष्यात आलं होतं. आता तिच्या कळत तिच्या जिण्याचा आधार फक्त गण्या होता. त्यात गण्यानं पेन्सिलनं तिचं हुबेहूब चित्र रेखाटलं होतं. तेव्हापासनं तर ती पार वेडीपिशी झाली होती. यात दोष तिचा नव्हता. तिचं आडनिडं वय तिलाच आडवं येत होतं. आरशात न्याहाळताना शरीराचा बदल तिला जाणवत होता. अशातच निसर्ग त्याची किमया दाखवतो तशी ती मोठी झाली. तिला न्हाणं आलं तेव्हापासून ती जगाकडं बघायचं दृष्टीच पलटून गेली. गण्या तिचा एकदम जिगरी बालपणीचा दोस्त होता. तिच्यापेक्षा 2-4 वर्ष वयाने थोरला होता एवढंच. पण त्याच्यासंग भातुकली खेळता खेळता त्याच्याशी संसार करायच्या अधमुऱ्या स्वप्नात मीना रमलेली असायची. लपंडाव खेळता खेळता त्याच्यासोबत संसाराचा डाव मांडला असली वेडी कल्पना तिच्या मानगुटीवर भूतासारखी बसून राहिली होती. तशातच गण्यानं काढलेलं तिचं ते मोहक चित्र, शिवाय वयाला शोभणारी गण्यालाही त्याच्या पुरुषपणाची झालेली जाणीव, सगळ्यांचं मिळून ताळा एकच लागत होता. मीनाला गण्या आवडत होता आणि कदाचित गण्यालाही मीना आवडत होती. तसं गण्याचं हे मूळ गाव नव्हतं. त्याच्या मामाच्या गावी तो राहत होता. नावेनं नदी ओलांडली की येणारं टेकावरचं गाव त्याचं मूळचं गाव. शाळा शिकायकरता मामाच्या गावात आलेला गण्या इथेच लहानाचा मोठा झाला. शाळा संपवून नुकताच इंटर कॉलेजला गेला तरी त्याचं इथलं बस्तान त्यानं हलविलं नव्हतं. इकडं मीना घरातल्या छोट्याशा आरशात तासनतास बघत राहायची. तिचे माशावानी असलेले नाजूक डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे असलेले ओठ, तलवारीसारखं धारधार नाक, तलम कापडासारखे केस, मऊ साईसारखं बाळस असलेल्या बाळासारखी गुबगुबीत त्वचा, तशात तिने सांजेला घरभर उजळून निघावा असा तिचा सावळा रंग. तशात गण्यानं तिचं रेखाटलेलं चित्र तिची आरशावरून नजरच हटायची नाही. तरी गण्यानं ते चित्र रंगात डुबवलं नव्हतं ही कमालच म्हणायची. नाहीतर मीना अगदी रंगाच्या पाण्यातच विरघळून गेली असती. स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून बघताना आरशात लीला पुसायची. गण्याचा पण माझ्यावर जीव असेल का? त्यानं चित्र काढलं म्हणजे असेल सुद्धा. पण माझ्या एकटीचं कुठं काढलं? त्या बारक्या सुम्याचं पण काढलंय. तरी बी माझ्याशी बोलताना तो वेगळाच असतो. किती थट्टा करतो, शब्दात लय पकडतो अन गपगुमान मला वळकटीवानं गुंडाळून टाकतो. पर आरतीशी बी असाच बोलतो. पर तिचं कुठं चित्र काढलंय? एक काम करतो, 10-20 करतो. जर 100 आलं तर त्याचं प्रेम आहे, जर नाही आलं तर नाही. असलं सगळं करण्यापरीस त्यालाच विचारावं का? नाही बा, एवढी हिंमतवान कुठे मी? आणि बापूला समजलं तर झोडपून काढेल मला बी आणि गण्याला बी. मागे नाही का कृष्णा मावशीची लेक गावातल्या कुठल्या तरी पोरासंगे जत्रेला गेली होती. तेव्हा घरच्यांनी तिचं नाव टाकून दिलं होतं. मग ती त्या पोरासंगच पळून गेली. माझी त्याहून वाईट हालत करेल बापू. तसं आय काय बरी वागत नाही माझ्याशी, पर बापूसाठी जीव जळतो.
बापूशिवाय या जगात मला मायेचं कुणीच माणूस नाही. अगदी गण्यालाही त्याची सर नाही यायची. स्वतःत रमलेल्या त्या दिव्य पोरीला किती वेळ झाला तिची परकी आई शिव्या देते याची खबरच नव्हती. आईनं कानाला चिमटा काढला तशी ती स्वप्नाच्या धुक्यातून बाहेर आली. सभोवती जळलेल्या लाकडाचा धूर आणि करपलेला वास भरून राहिला होता. गावातनं माळव आणते म्हणून सांगून आई घराबाहेर पडली होती. जाताना चुलीवर तांदूळ चढवला होता. त्याला कड येईल म्हणून मीनाला ताकीदसुद्धा दिली होती. पण तांदूळ शिजून त्याचा पार कोळसा झाला होता. आईच्या रागाचा पारा पार गगनालाच भिडला होता. कुठं लक्ष आहे, कुठं तरी सांगून गेले होते, सगळा तांदूळ वाया घालवलास. अगाये चुकून चुकी झाली, मी ते अभ्यासाचं बघत होतो. होय ठाव आहे मला, पुस्तक मिटून कुठला अभ्यास करती ते. खरंच चुकी झाली, पुन्हा नाही अशी होणार. तर पुन्हा नाही होणार म्हणे. आता एवढ्यात बापू येईल जेवायला, उपाशीच राहायची पाळी आहे त्याच्यावर. शेजारच्या आरतीच्यातनं आणू काय थोडा भात? काय नको, असले भिकेचे डोहाळे नको. तसंही तुझं काय जातंय, मरमर मी राबते तरी सगळं गाव सौतेलीच म्हणतं. मला कुठं माया आहे तुझ्याबद्दल? तुला तरी आहे का माझ्याबद्दल माया? आईच्या प्रश्नावर उत्तर देणं मीनानं टाळलं. पायाच्या अंगठ्यानं आधीच भसका पडलेल्या जमिनीचा कोपरा उकरत राहिली. तेवढ्यात बापूचा दारातून घरात प्रवेश झाल्याने तापलेलं वातावरण निवळलं. तिने सांज मालवली होती. रात्र हळूहळू पसरायला लागली होती. रानातनं दमून भागून आलेली लोक पाट पाण्यासंग गप्पा करत गरम गरम जेवण आणत होती. तर कुठं हापिसातनं कंटाळून आलेली लोक दारातल्या वाऱ्यासंग अजून एवढी सुस्तावून गेली होती. तर इकडं बापूच्या घरी वेगळंच चित्र होतं. बापूच्या बिड्या संपल्या म्हणून त्याने कोपऱ्यावरच्या गुरुजीच्या दुकानातनं विडी आणायला मीनाला धाडलं होतं. गुरुजीच्या दुकानापलीकडलं गण्याच्या मामाचं घर होतं. तेव्हा अगदी फुलावानी हरकून फुलपाखराच्या पाठीवर बसून मीना दुकानाकडे गेली होती. रात्रीची वेळ असून सुद्धा दुकानाबाहेर अगदी देवाच्या दर्शनाला असावी एवढी तुडुंब गर्दी होती. गर्दीतच एका कोपऱ्यात मीना घुसली. तेव्हा पलीकडच्या कट्ट्यावर गण्या त्याच्या दोस्तांसंग टवाळक्या करत बसलेला होता. हे तिनं कान्या नजरेनं हेरलं होतं. दोघांमध्ये तसं चिक्कार अंतर होतं, पण मीनाचे कान गण्याच्या भाषेकडं होते. गण्या काय बोलतो, काय सांगतो दोस्तांना, यावर बारीक घारीसारखी ती नजर ठेवून होती. त्याच्या टाळ्या पिटून चाललेल्या खिदळण्यावरनं एवढंच तिला कळालं की गण्या त्याच्या दोस्तांसंग चोरी छुपे रात्री तमाशाला जाणार होता. तिला त्याचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. जाता जाता त्याच्याशी 2 शब्द अदबीनं बोलावं असं घरातनं ठरवून बाहेर पडली होती. परंतु त्याचे इरादे ऐकून तिनं बोलायचा बेत रद्द केला. त्याच्या अंगावरनंच अगदी ओळख नसल्यागत निघून गेली. गण्याला ती आलेलीच ठाऊक नव्हती, त्यामुळे गेलेल्याचा मागमूस काढायचा काही संबंधच नव्हता. मीनाला गण्याचा वाईट म्हणजे वाईट राग आला होता. गण्याला शहाणा सामंजस्य समजत होती. बाकीच्या पोरात आणि गण्यात जमीन आसमानाचा अंतर आहे असं मीना मानत होती. पण गण्यासुद्धा बाकीच्या पोरांसारखाच वंगाळ आहे असं मनातल्या मनात तिनं किती वेळा घोकलं होतं. आता काय झालं तरी गण्याशी बोलायचं नाही, हसायचं तर बिलकुल नाही, अशी स्वतःला ताकीद दिली होती. पण ती अंमलात आणायला गण्या तिला भेटलाच कुठं होता. त्या दिवशी सुगंधाची बहीण 4 दिवस पाहुणी म्हणून मीनाकडे राहायला आली होती. तिला सोडायला म्हणून एसटी स्टँडवर मीना आली होती. फलाटावर गाड्या येत होत्या जात होत्या, पण पाहुणीची गाडी कुठं घुटमळली होती त्याच्या ड्रायव्हरलाच ठाऊक होतं. पाहुणीच्या सांगण्यावरनं 4 वेळा मीना ऑफिसाच्या खिडकीत बसलेल्या मास्तरकडे चौकशी करून आली होती. त्या मास्तरने आता येईल एवढ्यात असं म्हणून दरवेळी परतवणी केली होती. शेवटी कंटाळून पाहुणी रस्त्यावरच बसून मिश्री चोळत बसली होती. पाहुणीनं आणलेला नवा कोरा ड्रेस लगेच मिरवायकरता मीना घालून आली होती. आता तो लगेच मळायला नको म्हणून तिच्याच पिशवीच्या बोचक्यावर मीना बसली होती. आता याच्यापेक्षा उशीर झाला तर पोचायला उशीर होणार म्हणून पाहुणीचा जायचा बेत जवळजवळ रद्द होत आला होता. शेवटी कुठलासा मुहूर्त साधून पाहुणीची एसटी वेळेत आली. तिच्या पिशव्या एसटीत चढून तिला जागा करून देऊन मीना एसटीतनं खाली उतरली. खिडकीतनं हात हलवत पाहुणीनं पण निरोप घेतला. गाडी स्टँड बाहेर पडायकरता पाठमोरी झाली. एवढ्यात पलीकडच्या फलाटावर थांबलेल्या एसटीतनं सामानाचं बोचकं घेऊन उतरलेला गण्या तिला दिसला. पाचोळ्यात विस्तवाची ठिणगी वाऱ्यानं विजून गेल्यावर पुन्हा वाऱ्यानंच ती चेतवावी तसं मीनाच्या रागाचं झालं.
तिनं गण्यावर अबोला धरला होता, पण तिचा अबोला पकडायला गण्या थाऱ्यावरच कुठं होता. पण आता आलेली संधी दवडायची नाही असं तिनं ठरवलं. त्याच्याकडे अगदी काचेसारखं आरपार बघायचं, पण त्याची ओळख धरायची नाही असं असं मनात योजून तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली. तिच्या पाठमोऱ्या सावलीला त्याच्या हाका ऐकू आल्या, पण तिनं बहिऱ्याचं उसणं सोंग घेतलं होतं. अखेर गण्याच्या धावत्या पावलांनी मीनाला गाठलं. त्यानं तिची वाट अडवली. त्याचं तोंड भरून असलेलं हसू आणि धापलेल्या आवाजात असलेलं तिचं नाव ऐकून तिचे सगळे मनसुबे कोसळले. त्याला धडा शिकवायचा, त्याला अद्दल घडवायची, हे सगळे पत्त्याचे बंगले धाडकन कोसळले. किती हाका मारतोय मगाधरनं, काय आरतीवानी तू बी किवडी बिवडी झालीस की काय? आरतीला किवडी म्हटलेलं ऐकून मीनाला हसू फुटलं. त्यात तिचा रागाचा एवढा मोठा हत्ती पोहून गेला तसं लगेच साधारण आवाजात म्हणाली, नाही मला तर नाही ऐकू आला तुझा आवाज. असल असल अगं, ह्या एस टी धूर फुकत जातात त्या फुकणीच्या आवाजानं ऐकू आलं नसेल. ते समजा ठीक आहे, तू कोणच्या गावाला गेलता? काय तमाशा बघायला गेलता? तुला कसं कळलं? आरती बोलली काय? तरी तिच्या भावाला मी दरडावलं होतं, त्या पोरीसनी काय कळता कामा नये. आरती नाही बोलली मला, मीच ऐकलं होतं स्वतःच्या कानानं. तू माझ्या बालपणीचा दोस्त आहे म्हणून सांगते. असलं तमाशाला जाणं मला आवडत नाही आणि जायचं असेल तर माझ्याशी लगट करू नको. मीनाच्या रुसव्यात काठोकाठ भरून आलेलं गण्याबद्दलचं प्रेम गण्याला पहिल्यांदाच जाणवलं होतं. पण या प्रेमाचं काय करायचं होतं, तो काय करणार होता, त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं. पण तिच्या रागापेक्षा त्या मागं उभं राहिलेलं तिचं निखळ प्रेम पाहून त्याची त्यालाच भूल पडली होती. तो एक क्षणभर सगळ्या विश्वाला पालथं घालून त्याच्या पुढ्यात मौनाचे खडे मोजत थांबला होता. प्रेमात पडलेली माणसं कितीही काळ पल्ल्याड जायचा प्रयत्न करू लागली तरी व्यावहारिक जगात त्यांना पुन्हा त्रिमितीय जगण्यात खेचून आणतं. तसं शेजारच्या टेम्पोने हॉर्नच्या भोंग्याने तो भानावर आला. अगं नाही, चुकलं माझं, पुन्हा नाही असं होणार. तुला तक्रार करायची संधी पण देणार नाही, ठीक आहे? पण तू कोणत्या गावाला गेलता? अगं कोणचं गाव काय, आमच्याच घरी गेलो तो. आईनं बोलावणं धाडलं होतं, जरा काम होती 2-3. अरे मग एस टीनं? अगं होय, नावेनंच जाणार होतो, पण भास्कर मामा 4 रोज कुठे गावाला गेलतं. तुला तर ठाऊक आहे, गावात तर एकच नाव आहे. आणि बोलावणं तातडीचं होतं. का रे तातडीचं? समदं बरं आहे ना घरी तिकडं? अगं होय, समधी बरी आहेत. बा जरा फणफणला होता तापानं. रानात लावणं करायची होती म्हणून बोलावलं होतं. बरं मी मोरं जाऊ काय? ह्यो तात्या टेलर डोळे वटारून तुझ्या माझ्याकडे बघायलाय. त्याला गावाला सांगायला चर्चेला विषय नको. आपण बोलायचो चांगल्या हेतूने, त्यासनी ते भलतं वाटतं. खरंय तुझं, जा तू तुझ्या वाटेनं, मी मागणं येते. गण्याच्या खांदेवर असलेल्या सामानासोबतच त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो तिला नेहमीपेक्षा अधिक सुंदर असा मीनाला वाटला. सुट्टीचा दिवस असून पण मीना तिच्या शाळेचा अभ्यास करायचं नाटक करत होती. बापू घरात असल्यामुळे दुसरं काही करायला तिला वाव पण नव्हता. ऐतवारचा दिस असल्यामुळे आरतीच्या घरी माशाचं कालवण केलं होतं. ती मेजवानी वरपाय करता आरती मीनाला बोलवायला आली होती. अभ्यासाचं पात्र वठवून मीना पण कंटाळली होती. बापूची परवानगी मिळताच अभ्यासाला घेतलेलं पुस्तक वही दप्तरात न कोंबताच दप्तराखालीच आदळून मीना आरतीसोबत पसार झाली. आरतीच्या घरी आरतीचे कुठले तरी लांबचे पाहुणे आले होते. नवीन लग्न झालेलं जोडपं आल्यानं घरातली मंडळी पण उत्साहानं कामाला लागली होती. त्यातली नवरी सारखी लाजत होती तर नवरा हसत होता. त्यांच्यात चाललेल्या चेष्टामस्करीत मीनाला तिची अन गण्याची जोडी दिसू लागली होती. घरातल्या पुरुष माणसांच्या 2 पंक्ती उठल्यावर आरती व मीनाची जेवायची बारी आली. त्यांना वाढायला नवी नवरी आली होती तर तिच्या मागणं नवरा पाण्याचा जार घेऊन पंक्तीत हिंडत होता. माशाचं झक्कास झालेलं कालवण मीनानं अगदी चाटून पुसून खाल्लं. आरती अन नव्या जोडप्याचा निरोप घेऊन मीना घराकडे जायला माघारी फिरली. मीनानं घराच्या अंगणात पाऊल टाकताच दारातल्या म्हशीने जोरात हंबरडा फोडला. तिच्या शिंगावरनं डोक्यावरनं प्रेमानं हात फिरून घरात गेली. उंबऱ्यातनं पाऊल आत टाकताच बापू वेगानं येऱ्याझाऱ्या घालत असलेला दिसला. त्याचे डोळे सूर्यावानी लालबुंद झाले होते तर तोंड आगीनं नुसतं पेटलं होतं. त्याच्याकडे नुसतं बघूनच तिला धडकी भरली होती. तरी पण धीर एकवटून ती जोरात आवाज दिला, बापू. तसं हातात इतका वेळ नुसत्या गोल काडीसारखा फिरत असलेल्या वेताच्या काठीने वेग पकडला. उभी आडवी कशी सापडेल तशी धरून मीनाला त्यानं झोडपायला चालू केलं.
जणू काही त्याच्या अंगात कुठला सैतान घुसला होता. कायम प्रेमाने वागणारा बापू असा का वागतो याचा काय ताळमेळ मीनाला लागतच नव्हता. तर अशा वेळेला सुद्धा तिच्यातला सुगंधाबद्दलचा द्वेष मनात शिलगावीत होता. तिनंच बापूचे कान भरले असणार असंच तिनं गृहीत धरलं. शिवाय तिला मारताना ती बापूच्या मध्ये सुद्धा आली नाही, म्हणून तिचा संशय अधिकच दाट झाला. पण बापू काही पितळेच्या कानाचा नव्हता. मीनाच्या पाठीवर वेताच्या काठीने सतत आपटणाऱ्या फटक्यांचा आवाज घरभर घुमत होता. बापूच्या डोळ्यात राग नव्हता, तर वेड लागल्यासारखी तिरसट झळक होती. नेहमी प्रेमाने वागणारा बापू आज असा का वागत होता? मीनाला काहीच समजत नव्हतं. तिच्या मनात सुगंधाबद्दलचा राग उफाळून आला. हीच बापूचे कान भरत असणार, पण बापू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. मग आज सुगंधाच्या आरोपांना तो एवढा बळी का गेला? आणि मग ती वही, त्या वहीत कोरलेली अक्षरं, लालशार बदाम आणि त्यातला गण्या. पण तुला वेड लागलंय त्या गण्याचं. बापूला सगळं समजलं होतं. बापूला मीनाच्या आईने काही सांगितलं नव्हतं. तर ती वही बघून बापूच्या डोक्यात मीनाचा राग गेला होता. बापूच्या मनात एखाद्या भरकटलेल्या वाऱ्यासारखा संशयाचा वणवा पेटला होता. तू माझ्या विश्वासाला तडा दिलास मीना. तुझ्या आईचं स्वप्न होतं, तू मोठी व्हावीस, घराचं नाव काढावंस. पण तुला वेड लागले त्या गण्याचं. नाही बापू, तसं काही नाही. मीनाच्या फाटलेल्या स्वरात सगळी असहाय्यता होती, पण तिच्या कबुलीला तोड नव्हती. मार सहन करत ती गप्प राहिली. अखेरीस जळफळत ती आरतीकडे गेली. पान फडफडणाऱ्या वहीसारखंच तिचंही मन अस्वस्थ होतं. गण्यात त्याच्यावर प्रेम होतं, पण तो शब्दात कधी व्यक्त केलं नव्हतं. वहीशीच बोलत राहिली आणि तीच आज तिचा शत्रू झाली होती. दुसऱ्या दिवशी गण्या गाव सोडून निघाला. टांग्यात बसताना मीनाच्या काळजाला वेदनेनं घेरलं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला जाऊ द्यावं की नाही? बापू त्याच्याकडे गेला असणार, काहीतरी बिघडवलं असणार. ती धावत नदीच्या दिशेनं निघाली. टांग्याच्या मागून गण्या उतरला. म्हणाला, मी कायमचाच जातोय मीना. बापू मला काही बोलला नाही, पण माझ्या घरच्यांनी मला बोलवलंय. मला तिथे जावं लागेल. गण्या पण तिच्या तोंडातून पुढचं वाक्य फुटायच्या आत तो नावेत जाऊन बसला. पाणी वलवत भास्कर मामाची नाव पुढे निघाली. गण्या दूर जात राहिला. मंदिरावर फडफडणारा झेंडा धुसर होत गेला. मीनाच्या हृदयातला आवाजही जणू कुठेतरी दडून गेला. घरी परतल्यावर तिला तुरुंगात टाकल्यासारखं वाटलं. बापूशी बोलणं थांबलं. आईसारखी वागणारी तिला आता शत्रूसारखी वाटत होती. घर म्हणजे फक्त सांगितलेल्या कामाचं ठिकाण झालं होतं. आणि मग एका रात्री तिनं निर्णय घेतला. कपड्याचं बोचकं घेतलं, ती घराबाहेर पडली. कोणी तिला थांबवणारं नव्हतं. पलीकडच्या गावात पोहोचून नवा अध्याय सुरू करायचा होता. नदीच्या थंडगार पाण्यात उडी मारली. पलीकडे पोहून गेली तर सगळं मागे राहणार होतं. पण भास्कर मामाची नाव जवळ येत होती. त्यांनी तिला ओढून बाहेर काढलं. मीना, वेडेपणा करू नकोस. घर सोडून तुला काय मिळणार आहे? कुणाला माझी पर्वा नाही मामा. मला इथे नकोय. गण्या नाही म्हणून तो पुन्हा येईल, पण तुझं घर इथेच आहे. मीनाच्या मनातल्या विचाराने गोंधळ उडवला. ती घरी आली. बापू आणि आई झोपली होती. त्यांना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती माघारी फिरली खरी, पण मनातली अस्वस्थता काही केल्या संपली नाही. आणि त्याच रात्री मीनाला खूप ताप आला. अंगावर लालसर फोड्या उठल्या. डोकं जळत होतं. अशाच तापात तिच्या आईचा मृत्यू झाला होता. आता बापू चांगलाच घाबरला होता. त्याच्या डोळ्यासमोर सारखा मीनाच्या आईचा चेहरा येत होता. इकडे सुगंधा धडपडत पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. बापू तळमळत होता. बापूने डॉक्टर बोलावला. आता मीनाला हळूहळू शुद्ध येऊ लागली. तसं मीना म्हणाली, बापू तसं काही नव्हतं. फक्त वहीत लिहिलं होतं, मनात होतं, पण मी काही केलं नव्हतं. मला ठाऊक आहे पोरी. बापूच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावर ओघळलं. सुगंधाने तिला कुशीत घेतलं. ती तिची सावत्र आई नव्हती, ती तिची खरी माय झाली होती. अन पुन्हा नदी वाहू लागली. गण्या परत येईल का? कदाचित. पण मीनाचा प्रवास आता स्वतःच्या अस्तित्वासाठी होता. तिची वही आता कोरी होती. आता त्यात नवीन स्वप्न लिहायची होती.